शिवसेना प्रभाग क्रमांक 11 बल्यांनी आयोजित पालकमंत्री चषक 2019 ही स्पर्धा आपण बघतोय। 4 दिवस या स्पर्धेचा कालावधी होता आणि आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते। ऐतिहासिक मैदान एनआरसी ग्राउंड कल्याण या मैदानामध्ये आपण बघतो आयोजक माजी नगरसेवक याच विभागातील कार्यसम्राट मयूर सुरेश माडी साहेब व आपल्या सर्वांच्या लाडक्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका नमिताताई मयूर पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय। पहिल्या क्रमांकासाठी तब्बल 1,51,000 रुपयाचं कॅश प्राइज व पालकमंत्री चषक, दुसऱ्या क्रमांकासाठी 75,000 रुपये व पालकमंत्री चषक, तिसऱ्या क्रमांकासाठी 35,000 रुपये व पालकमंत्री चषक आणि चौथ्या क्रमांकासाठी 35,000 रुपये व पालकमंत्री चषक। टाइम सुरू होतोय। चार षटकांचा सामना असेल, एक षटक पॉवर प्ले असेल, क्वार्टर फायनलची मॅच असेल तर विकी स्पोर्ट कुक्षे संघाने रिपोर्टिंग करायचे। यातून जो संघ जिंकेल तो संघ सेमीफायनलची मॅच विकी स्पोर्ट कुक्षे या संघावर फाईट करेल, लक्षात घ्या। यानंतर दोन सेमीफायनल तर बल्यांनी स्पोर्ट क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण सीमारेषेवर तैनात राहायचे। भरपूर संख्येने प्रेक्षक आपण बघतोय, त्या लाडक्या प्रेक्षकांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय। पालकमंत्री चषक 2019 शेवटचा दिवस, क्वार्टर फायनलची मॅच, यानंतर सेमीफायनल आणि फायनल। अंतिम फेरीमध्ये आपण बघतोय आरव 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ, खूप मोठा संघ आपण बघतोय आरव 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ। सुरेख कामगिरी आतापर्यंत या स्पर्धेत राहिली आहे। विकी स्पोर्ट कुक्षे, त्यानंतर आरव 11 जीजी स्पोर्ट वाकलन आणि त्यानंतर वडवली आणि वरप या दोन संघांमध्ये एकच संघ कोणीतरी पुढे सरकेल। गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो गोलंदाज वडवली संघाकडून पहिलं षटक घेऊन संतोष। पहिला चेंडू होता संतोषचा, शॉट मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण होते, एक धावेने खातं उघडलं जाते फलंदाज अनिलचं, स्ट्राइक रोटेट केली जाते विकास या खेळाडूकडे। ज्या विकासने झकास कामगिरी केली होती मागच्या मॅच मध्ये 49 धावांची खेळी केली होती। सुरेख कामगिरी आतापर्यंत या स्पर्धेत राहिली। गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज संतोष, इथे मात्र पुढे सरकले, गॅप होती आणि त्या गॅप मधनं खेळून काढतोय विकासच्या बॅट मध्ये जरा झकास फटका, चौकार। चौकाराने धावसंख्या पुढे सरकते, धापलका धाव लागला त्या 5 धावा। विकासची अप्रतिम कामगिरी आतापर्यंत या स्पर्धेत राहिली आहे। पालकमंत्री चषक 2019 मध्ये 49 धावांची वादी खेळली। इथे मात्र फक्त कट करण्याचा प्रयत्न होता। मेन पंचाच्या भूमिकेत रमेश म्हात्रे सर आपण बघतो, मॅन फ्रॉम सागाव आणि स्क्वेअर लीगचे पंच सुभाष पाटील, मॅन फ्रॉम संदप, दोन ऑफिशियल पंच, दोन चांगले क्रिकेटर राहिलेत ज्याने एक काळ गाजवलं सागाव टीम साठी, रमेश म्हात्रे आणि स्क्वेअर लीगचे पंच सुभाष पाटील, अशी दोन ऑफिशियल पंच आपण बघतो या स्पर्धेसाठी। गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज संतोष, पुढे सरकले, चेंडू बराच वेळ हवेत होता, शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षण नेमका काय करतोय, जिथे एक धाव होती त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये। 2 धावसंख्या पुढे सरकेल, धाबलका धावा लागल्या 7। या चुका सुधाराव्या लागतील वडवली संघाला, कारण की भरपूर संख्येने आपण बघतोय वडवली संघाचे समर्थक आलेत आणि त्यांच्यासाठी तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल, कारण प्रेक्षक या स्पर्धेचे प्रमुख घटक असतात आणि प्रेक्षकांचा जेवढा सपोर्ट ज्या टीमला राहिलाय त्या टीमने खूप चांगली कामगिरी केली। आम्हाला आठवतोय आरव 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ जेव्हा खेळतो भरपूर संख्येने त्या टीमला सपोर्ट असतो, त्यामुळे त्या टीमचे खेळाडू सातत्याने खूप चांगली कामगिरी दाखवत असतात। गोलंदाजी मार्कवर सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज संतोष, गोलंदाजी मार्कवर। इथे मात्र वेगवान चेंडू होता, तेज तरार आपल्या भागामध्ये हलकसा अपील केलं होतं, इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते। चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज संतोषचं, इथे कौतुक करावं लागेल, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं थोडंसं कठीण असतं, कारण की दोनच क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतात आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजावर भरपूर दबाव असतो। मात्र अशा परिस्थितीमध्ये 5 चेंडूमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज वडवली संघाचा गोलंदाज संतोष या गोलंदाजाने। संतोष गोलंदाजी मार्कवर, पुढे सरकले, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक होते मात्र त्याला बीट करून चेंडू सीमा पार जाईल, भगवा चौकार। हाती भगवा घेऊन लढला शिवबाचा बाबळा।
आडवा घेऊन लढला शिवबाचा मावळा सकल जनांना उद्धाराया दिला क्रांतीचा नारा सकल जनांना उद्धाराया दिला क्रांतीचा नारा जय भवानी जय शिवाजी. धन्यवाद तुझे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. वडोली संघ तुमच्याकडे 20 मिनिटाचा अवधी असेल. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटक फेकायचे. त्याप्रमाणे तुम्ही गोलंदाजी करा. वारंवार तुम्ही एकत्र येऊ नका. पहिल्या षटकात संतोषने 11 धावा खर्च केलेत. रवी आमच्या सोबत आहेत, ऑफिशियल गुणलेखक, आणि चांगली माहिती आतापर्यंत रवी यांनी आम्हाला दिली या स्पर्धेमध्ये. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण बघतोय, शेवटचा दिवस आपण बघतो या स्पर्धेचा. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज गौतम. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. तर गौतम गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पालकमंत्री चषक 2019 21 तारखेला ही स्पर्धा सुरू झाली. आज 24 फेब्रुवारी या स्पर्धेचा शेवटचा दिवस. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण बघतो माजी नगरसेवक मयूर सुरेश पाटील आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका नमिताताई मयूर पाटील. कारण महिला वर्ग सुद्धा अग्नि समाजामध्ये भरपूर संख्येने पुढे, पायलट असतील, डॉक्टर असतील, अशा अनेक गोष्टींमध्ये आपण बघतोय. सात समुद्र पार मध्ये सुद्धा आपण बघतोय खूप चांगली कामगिरी राहिली. अग्नि समाज भरपूर संख्येने पुढे. इथे मात्र गौतमचा पहिला चेंडू डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. पहिल्या षटकात 11 धावा संतोषने खर्च केल्या होत्या. गौतम दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती डॉट चेंडू फेकतोय. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक्झॅक्टली काय करतोय फलंदाज, चेंडूची लाईन अँड लेंथ बघत नाही. लेग बाईचा इशारा येतो पंचांचा. सुभाष पाटील पंचांच्या भूमिकेत. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावा लागल्यात 12. वरप संघासाठी धावा कशा येत आहेत या महत्वाच्या नाही आहेत, त्यांना धावांची गरज आहे. आणि वडोली संघ आपण बघतो एक खूप चांगला संघ आहे आणि आतापर्यंत त्याची कामगिरी या स्पर्धेत खूप चांगली झाली. त्यामुळे 40 ते 45 पेक्षा जास्त धावा इथे बनवाव्या लागतील वरप टीमला. गौतम गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चढवा खेळून काढतोय. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि किती वेगाने दुसरी धाव इथे पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, मात्र नकार दिलाय. दोन धावसंख्या पुढे सरकते. धापड करावं लागलं. त्या 14 धावा. पालकमंत्री चषक 2019 ज्यांनी खूप कमी वेळात, ज्यांचं नाव खूप प्रसिद्ध झाले, ते आमच्या या स्पर्धेचे लाडके आयोजक. पहिल्यांदा खूप कमी वयात नगरसेवकपदी जे विराजमान झाले माजी नगरसेवक मयूर सुरेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय. आणि तेवढं चांगलं आयोजन, भगवमय वातावरण आपल्याला बघायला मिळते. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून जे डोके करतोय. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. एकच धाव इथे मिळेल. सुरेख क्षेत्ररक्षण. यष्टिरक्षकाकडे फेकी केली जाते. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. 15 धावा धावपालकातील लागल्यात. वडवली वरप दोन्ही टीमसाठी मॅच खूप महत्वाची आहे, कारण इथून जर सामना जिंकला तर कमीत कमी एक ट्रॉफी आणि कॅश प्राइजचा हकदार ठरेल वरप किंवा वडवली संघ. सेमीफायनल साठी क्वालिफाय होईल इथून जिंकणारा संघ. डे नाईट स्पर्धा खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल मयूर पाटील साहेबांचं, कारण ही स्पर्धा खऱ्या अर्थाने डे होती आणि नाईट स्पर्धा म्हटलं की भरपूर संख्येने तुम्हाला खर्च करावा लागतो. मग टावर्स उपलब्ध करावे लागतात आणि चांगली कामगिरी, चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून. 17 धावा. 1 टू गो. शेवटचा चेंडू. पहिलंच वर्ष मात्र चांगलं आयोजन आपण बघतोय. आणि केबी स्पोर्ट बल्यानी या टीमचं सुद्धा खूप मोठं योगदान राहिलं दादांसाठी, आणि त्यानंतर खास करून राम म्हात्रे गौरीपाडा यांचं. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. रिव्हर्स फटका खेळण्यासाठी तुमच्याकडे सराव असणं खूप गरजेचं आहे, आणि सराव जर नसेल तर नक्कीच तुम्हाला रिव्हर्स फटका सहजासहज खेळता येणार नाही. आणि डॉट चेंडूची समाप्ती होते. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 11 आणि या षटकात धावा आल्यात फक्त 6. 2 षटकाचा खेळ संपलाय. ज्या वरप संघाने 4 षटकामध्ये 67 धावा बनवल्या होत्या त्याच वरप टीमला पूर्णपणे शांत ठेवलंय वडोली संघाने. डीजे
वडोली संघाला माहिती आहे 20 मिनिटांमध्ये त्यांना 4 षटकं फेकायचे, त्यामुळे बघा त्यांचे खेळाडू सर्व एकत्र येत नाहीयेत. हे वैशिष्ट्य असं चांगल्या संघाचं खरंच मी कौतुक करेल वडोली संघाचं. आतापर्यंत आपण पाहिलं तर 8 मिनिटं झाली आहेत आणि 8 मिनिटांमध्ये त्याने 2 षटकं फेकलेत. म्हणजे किती फास्ट क्रिकेट ते खेळत आहेत. 17 धावा कधी लागल्यात. ज्या विकासने मागच्या मॅच मध्ये 49 धावा कुठल्या होत्या त्या विकासला इथे मात्र पूर्णपणे शांत ठेवलंय. 17 धावा कधी लागल्या. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज नितीन गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिला आणि संघाचा तिसरं षटक. इथे मात्र पुढे सरकले होते. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होतोय. काय गोलंदाजी केली या वडोली संघाने. वडोली संघाचं कौतुक जरा करू तेवढं कमी आहे. नाईट स्पर्धा खेळताना तुमच्याकडे अचूक टप्पा लाईन इन लेन चांगली असणं खूप गरजेचं आहे. आणि ती लाईन इन लेन खऱ्या अर्थाने गौतमने दाखवली आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाज नितीन चांगली गोलंदाजी करतोय. नितीन गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या 17. प्रथम गोलंदाजी करत असताना वरप संघ थोडासा अडचणीत आहे. इथे मात्र पुन्हा वेगवान चेंडू होता. काय गोलंदाजी केली जाते नितीनच्या माध्यमातून आणि पूर्णपणे दबाव निर्माण केला जाते फलंदाजांवरती. सेकंडला फलंदाज विकास. ज्या विकासने झकास कामगिरी केली होती 49 धावांची खेळ केली होती त्याच विकासला इथे शांत ठेवलंय. हेच तर मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेट असा खेळ आहे जर कधी काय होऊ शकतो. क्रिकेट हा खेळ 11 खेळाडूंचा खेळ आहे. एका खेळाडूच्या आधारावरती तुम्ही कधी मॅच जिंकू शकत नाहीये. त्यासाठी तुम्हाला 11 खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल तरच तुमचा संघ यशस्वी ठरेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज नितीन. इथे मात्र फटका चांगला आहे. खूप मोठी गॅप होती मात्र सुरेख क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळते अजयच्या माध्यमातून. काय क्षेत्ररक्षण दाखवलं अजयने. जरा जोरदार टाळ्या द्या अजयसाठी. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. दापल करावा लागतात त्या 19 धावा. नो बॉल. पंच नक्कीच रमेश म्हात्रे यांचा इशारा देतो. 9 चेंडू आहे 20 धावा. फ्रीट असेल येणारा चेंडू. फ्रीट असेल 20 धावा दाबल कधी लागल्यात आणि फ्रीटवर फलंदाज फक्त धावचीत होऊ शकतो. फ्रीटवर फलंदाज त्रिफळची झेलबाद कधी होऊ शकत नाही. लक्षात घ्या. फलंदाज फक्त फ्रीटवर धावचीत होऊ शकतो. नितीन गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र वेगवान चेंडू होता. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता मात्र पंचांचा इशारा देतो रमेश म्हात्रे यांचा. लेग बाईस. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. धापलकर धावा लागल्यात त्या वरप संघाच्या 21 धावा. ज्या वरप संघाने 6 चेंडूमध्ये 21 धावा बनवल्या याच वरप संघाने 4 षटकामध्ये 67 धावा बनवल्या. त्याच वरप टीमला पूर्णपणे शांत ठेवलंय या वडवली संघाने. 21 धावा धापलकरती लागल्यात. आता मात्र दबाव निर्माण झालाय. खेळाडू कक्षामध्ये मात्र चर्चा सुरू झाली आहे की धावा येत का नाही येत आणि धावांची इथे खऱ्या अर्थाने गरज आहे. धावांची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल या वरप टीमला. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज नितीन. काय गोलंदाजी केली नितीनने आतापर्यंत. इथे मात्र चेंडू रोखून काढतोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण डीप मध्ये आहेत. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र नकार दिला जातोय फलंदाज विकासच्या माध्यमातून फलंदाज अनिलला. हॅलो. त्या दरम्यान आपल्यामध्ये अजून एक सन्मान्य उपस्थिती लाभते. सन्मान्य मंगलजी मस्के साहेबांचं आगमन झालंय व्यासपीठावर. आपलं हार्दिक स्वागत आहे साहेब पालकमंत्री चषक 2019 मध्ये. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 22 धावा धापलकरती लागल्यात. म्हणून सर आपण बघतोय 1-1 धावेसाठी इथे संघर्ष करावा लागतोय तो म्हणजे वरप संघाला. ज्या वरप टीमने 4 षटकामध्ये 67 धावा कुठल्या होत्या त्याच वरप टीमला वडोली संघाकडनं 1-1 धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज नितीनचं कौतुक करावं लागेल. गौतमने ज्या प्रकारे गोलंदाजी केली त्याच गौतमच्या पावलावर पाऊल ठेवून आतापर्यंत नितीन या गोलंदाजाने गोलंदाजी केली. इथे मात्र एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. फलंदाज बाद. काही कळायच्या आतच विकासच्या एष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत आणि विकासला मात्र मागे पडतावं लागेल. हा लागणारा पहिला धक्का वरप टीमला. जीवाचे रान धन्यवाद.
वा डीजे, आता जे काय करायचे ते फलंदाज आबाला करायचंय, कारण की 7 चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि 7 चेंडू मध्ये 15 ते 20 धावा जरी बनवल्या वरप टीमने तर फाईट करू शकेल वडवली संघाला, कारण की 44 धावा वडवली संघाने चेस केल्यात आणि जो कामगिरी वडवली संघाची आतापर्यंत राहिली आहे तीच कामगिरी घेऊन तो तिसऱ्या सामन्यात उतरला, कारण वडवली संघाला माहिती आहे इथून जर मॅच जिंकली तर कमीत कमी आपली एक ट्रॉफी आपल्या गावामध्ये ते घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे वडवली संघ काय कामगिरी करतोय आतापर्यंत तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि नवीन फलंदाज आबा मैदानाच्या आतमध्ये येतोय, पहिल्या मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र फटका चांगला आहे डीपेस्टा कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळते. मात्र आबाने कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते आणि 3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि धावपलकर धावा लागल्यात वरप संघाच्या 24 धावा. हे भगवे आमचे रक्त तळप चौथा दिवस आहे. आमदार खासदार सर्वच नगरसेवक असतील, सर्वच मान्यवर शिवसेनेचे जेवढे कार्यकर्ते सर्वांनी भेट मात्र मयूरदादांना दिली आहे. मनोज सर, नक्कीच नक्कीच अतिथी देवो भव, भारतीय संस्कृती जपण्याचा पूर्णपणे प्रयत्न या ठिकाणी केला गेला. सलग 4 दिवस अनेक मान्यवरांची मंडळी या ठिकाणी सुरू होती आणि असा एकही मान्यवर नाही की ज्याला आपण इथे सन्मानित नाही केलं. या ठिकाणी सन्मान दिला जातोय मारळचे उद्योजक मंगलजी म्हस्के साहेबांना. पंच वाईटची खून करतायत, हातावरती नियंत्रण नव्हतं. गोलंदाज सनी 1 धावसंख्या पुढे सरकेल, धावपलकर धावा लागला त्या 25 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होते झालाय तो गोलंदाज सनी. इथून मात्र सनीला कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील, कारण की आतापर्यंत आपण विचार केला आजच्या 8 संघांमधनं तर वडवली संघाचा खूप चांगला खेळ झालाय आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तो वरप संघ. दोन्ही टीमची कामगिरी खूप चांगली राहिली आहे. मात्र आतापर्यंत वडवली संघाचं मी कौतुक करेल, कारण ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली आहे. वेगवान चेंडू होता, एक्झॅक्टली अनिल काय करतायत, चेंडूची पाहणी करत नाही, चेंडू उशिरा येतोय, बॅट अगोदर अनिलची फिरते तिथे, त्यामुळे या इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावपलकर धावा आपण पाहिल्या तर 25 धावा धावपलकर लागल्या आहेत. ऑफिशियल गुणलेखक आमच्या सोबत आहेत रवी. आतापर्यंत चांगली माहिती आम्हाला त्यांनी आतापर्यंत दिली आहे आणि ती माहिती आम्ही खेळाडू आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे. स्क्वेअर लेगला खेळून काढतायत, क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल मात्र दुसरी धाव वेगाने इथे पूर्ण केली जाते. 2 धावसंख्या पुढे सरकेल, धावपलकर धावा लागल्या त्या वरप संघाच्या 27 धावा. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. ही स्पर्धा घराघरात पोहोचवण्याचं काम मात्र केलं जातं जीटीसीच्या माध्यमातून. आरव 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. विकी स्पोर्ट कुक्षे संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय झालाय आणि इथून जो संघ जिंकेल तो संघ सेमीफायनलची मॅच विकी स्पोर्ट कुक्षे अर्थातच बबलू पाटील अँड कंपनी या टीम बरोबर मॅच खेळेल. बबलू पाटील असतील, अविनाश भोईर असतील, सुरेख कामगिरी राहिली या स्पर्धेमध्ये. विकासची कामगिरी चांगली राहिली मात्र तो विकास बाद झालाय आणि वडोली संघाचंही कौतुक करावं लागेल, आतापर्यंत खूप चांगला खेळ केलाय. इथे मात्र यष्टीरक्षक बीट, थर्ड मॅन बीट, पंच सुभाष पाटील यांचा इशारा येतोय, चेंडू सीमा पार, चौकार. धन्यवाद. नक्कीच आमच्या डीजे मास्टरचे कौतुक करेल. खूप चांगली भूमिका डीजे मास्टरची सुद्धा राहिली, ज्याने आमच्या आवाजाची काळजी घेतली आणि आमच्या खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना आणि मान्यवरांना ज्याने खरोखर त्याने मनमुक्त केलं असे चांगले संगीत सातत्याने आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून तुम्ही ऐकले. 31 धावा धावपलकावरती.
इथे मात्र अकुटप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा थर्ड मॅन बीट, फाईन लेग बीट, आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमा पार जाईल. सुभाष पाटील यांचा इशारा येतोय. हा येणारा बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या 35, 1 टू गो. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 35 धावा दाबलकती लागल्या आहेत. 4 षटकांचा सामना आहे. कुठेतरी या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न, कारण की वरप संघालाही कमी लेखून चालणार नाहीये, कारण की गोलंदाजीचा तोफखाना त्यांच्या संघामध्ये. त्यामुळे 35 धावा इथून झाल्या आहेत. फायटिंग स्कोर तर झालाय आणि अजून एक चेंडू शिल्लक आहे. प्रयत्न सुरू आहेत अनिलचे. अजूनही मैदानाच्या आतमध्ये जो अनिल सलामीला आलाय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज सनी. गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली काय करतोय, झेलवर जायला हवा होता, मात्र त्यांनी पाहिलं झेल होणार नाहीये. तिसरी धाव इथे पूर्ण होईल का, आणि बघता बघता तिसरी धाव पूर्ण केली जाते आणि 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावपलका धावा लागल्या त्या वरप संघाच्या. 38 धावा आणि 39 धावा कंपल्सरी चेस कराव्या लागतील येणाऱ्या 4 षटकामध्ये वडवली संघाला. क्षेत्ररक्षकाने झेलवर जायला होता. झेल जरी सुटला असता 2 ते 3 धावा पुण्याला, त्यामुळे जर झेल पकडला असता तर चेंडू मात्र डॉट झाला असता, विकेट गेली असती आणि टार्गेट 36चं असलं असतं. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं. 38 धावा झाल्यात आणि 39 धावा कंपल्सरी ते चेस करावे लागतील वडवली संघाला. ज्या वडवली संघाने 44 धावा सहज चेस केल्या आहेत त्या वडवली संघासमोर 39 धावा पुरेशा असतील का या वरप संघाच्या माध्यमातून. आपण या ठिकाणी स्वागत सन्मान घेतोय. आपले सन्माननीय माजी महापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे राजेंद्र देवळकर साहेब आपल्यामध्ये आहेत. तसेच विद्यमान नगरसेवक सुद्धा आहेत. राजेंद्र देवळकर साहेबांना या ठिकाणी मंडळाच्या वतीने शुभ सन्मानित करतील आपले लाडके आयोजक मयूर सेठ सुरेश पाटील आणि आपल्या नगरसेविका नमिता मयूर पाटील. नक्कीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी महापौर सुद्धा आहेत आणि कार्यसम्राट कार्यकुशल म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं राजेंद्र देवळकर साहेब, ज्यांनी बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिलाय, कारण की हे प्रेम आहे मनोज सर मयूरदादा पाटील यांचं. नक्कीच हे प्रेम आहे शिवसेनेवरचं, हे प्रेम आहे मयूर सेठ पाटील यांच्यावरचं, हे प्रेम आहे क्रिकेटवरचं, हे प्रेम आहे आपल्या जनतेवरचं. त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहतोय. सलग 4 दिवस अनेक मान्यवरांची मांदियाळी सुरू राहिली आणि या स्पर्धेची शोभा द्विगुणित झाली, त्रिगुणित झाली, बहुगुणित झाली. सन्मान देत असताना या ठिकाणी आपल्या लाडक्या नगरसेविका नमिता मयूर पाटील आणि उद्योजक मयूर सुरेश पाटील राजेंद्र देवळकर साहेबांना. तर बघा कॅमेरा जो जीटीसीचा आमचा मेन कॅमेरा आहे बरोबर पंचांच्या समोर, तिथे काही प्रेक्षक बसलेत मित्रांनो, उठायचे अन्यथा ते आमचे आयोजक तिथे येतील आणि आपला अपमान होईल, असं करू नका. काही प्रेक्षक तिथे बसलेत बघा, लगेच तिथे उठायचंय आणि साईड लावायचंय. 38 धावांची खेळी इथे साकारली. 4 षटकांमध्ये 38 धावा बनवल्यात आणि 39 धावांचं लक्ष्य. मात्र या स्पर्धेचा नियम आहे पालकमंत्री चषक 2019 चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे तुम्हाला धावा कंपल्सरी चेसिंग करायचे आहेत. तर विकी स्पोर्ट कुपसे संघाच्या संघनायकाने आमच्या व्यासपीठावर येऊन थांबायचे. या 4 ओव्हरनंतर लगेच सेमीफायनलची मॅच होईल, लक्षात घ्या. त्यामुळे विकी स्पोर्ट कुपसे या संघाच्या संघनायकाला आम्ही विनंती होतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे. तर राजेंद्र देवळे साहेब आमच्यापासून रजा घेत आहेत, जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी महापौर सुद्धा आहेत आणि खूप चांगलं कार्य सातत्याने कल्याण विभागामध्ये ज्यांचं राहिलंय. नक्कीच कल्याण तालुक्याचं पूर्ण रूप बदललंय ज्यांनी, ते आपले माजी महापौर राजेंद्र देवळकर साहेब. आपल्यामध्ये रजा घेत असताना साहेब आपण आलात आणि आपला अनमोल वेळ या ठिकाणी खर्च करून आमच्या स्पर्धेची शोभा द्विगुणित केली, त्याबद्दल आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. तर वडोली संघासमोर 39 धावांचं लक्ष्य. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना होते. मात्र मॅच जेव्हा सुरू होईल दुसऱ्या सत्रात आपण जाऊया आमचे याच विभागातील लिंबोलीचे एक अप्रतिम समालोचक मनोज सरांकडे. चेंडू द्यायचे. तर खेळाडू कक्षासमोर जे प्रेक्षक आहेत त्यांना साईडला घ्यायचे. आमचे आयोजक तिथे उभे आहेत बघा, सचिन दादा. हॅलो 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 हॅलो. तर मयूरदादांच्या शुभ हस्ते काही आमच्या व्यासपीठावरती पत्रकार सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया. सतीश तांबे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत.
पत्रकार सतीश तांबे यांचे सन्मान केला जातो आमच्या व्यासपीठावरती पुढारीचे. तर खेळाडू कक्षा समोर कोणी थांबू नका बघा, आमच्या आयोजक तिथे येतील आणि नक्कीच तुमचा अपमान होईल मित्रांनो, असं करू नका. तर सचिन दादा तिथे सज्ज आहेत. तर सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की खेळाडू कक्षा समोर कोणी थांबू नका. त्यानंतर शंकर जाधव नवशक्ती महाराष्ट्र निर्माण उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार केला जाईल. त्यानंतर महावीर बडाला प्रांतकाळ यांचा सत्कार केला जाईल. काही पत्रकार आमच्या व्यासपीठावर त्यांचा आपण सन्मान करूया. त्यानंतर संतोष होळकर सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, बातमीदार संतोष होळकर यांचा सत्कार केला जाईल. संतोष होळकर यायचे, आपलाही सत्कार केला जाईल. मॅच सुरू करायची. कृष्णा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. संतोष होळकर यांचाही सत्कार करूया आपण. अतिथी देवो भव आलेल्या पाहुण्यांचा इथे सन्मान केला जातोय. त्यानंतर बाळकृष्ण मोरे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. वृत्तमानस बाळकृष्ण मोरे यायचे, आपलाही सन्मान केला जाईल. त्यानंतर अक्षय शिंदे आहेत डिस्कव्हरीचे, तर याचे अक्षय शिंदे आपलाही सत्कार केला जाईल. अक्षय शिंदे सर्वच मान्यवरांचा इथे सत्कार केला जातोय. त्यानंतर दीपक बागुल सुद्धा आहेत, त्यांचे सत्कार केला जाईल. महेशदादा पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने सन्मान आपण केलं जाते. आतापर्यंत आपण पाहिलं ते 300 ते 350 सन्मान आपण आतापर्यंत इथे केलेत. त्यानंतर एक जबरदस्त इंडिया टीव्हीचे इम्तियाज शेख सुद्धा उपस्थित आहेत. झालंय इम्तियाज शेख यांचं झालंय. दत्तात्रय भाटे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत सामनाचे, त्यांचा सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक. तर जाऊया आपण मनोज सरांच्या कडे कॉमेंट्री बॉक्समध्ये. येस थँक्यू नितीनजी काळन साहेब. उपस्थित सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं सुरू असलेल्या सामन्यामध्ये मी मनोज कर्वे हेतूची स्वागत करतोय. तसेच उपस्थित मान्यवर सन्माननीय आयोजक महिषे सुरेश पाटील, सन्माननीय नगरसेविका नमिता मयूर पाटील, तसेच इतर सर्व मान्यवर या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय. गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ. गोलंदाज कृष्णा चांगला फटका, चेंडूला ड्राईव्ह केले. या ठिकाणी पाहतोय आपण सरळ बॅटने चेंडू लॉफ केला होता. लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार. राहुलच्या बॅटमधून चौकार आणि धावांना वेग इथे लगावला जातोय. धावसंख्या झाली 6. 39 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी वडोली संघापुढे. 9.75च्या वेगाने ही धावसंख्या पूर्ण करायची आहे वडोली संघाला. पालकमंत्री चषक 2019 मध्ये वडोली संघाने नक्कीच वाखाणण्याजोगी कामगिरी केलेली आहे. अतिशय चांगली उभारी घेतोय या ठिकाणी हा स्थानिक संघ, ज्याला ह्या मैदानाचा पूर्णपणे अनुभव आहे, तो वडोली संघ. हॅलो हॅलो फलंदाज बाद मैदानामध्ये. हॅलो हॅलो चेक. हॅलो 6 धावसंख्येवरती पहिल्या गड्याचं पतन. राहुल बॅक टू द पॅव्हिलियन. राहुल भंडारी पहिला बाद होणारा खेळाडू या ठिकाणी पाहतोय. वडोली संघ आव्हान माफक आहे. 4 षटकांमध्ये फार मोठा धावांचा डोंगर नाहीये, परंतु गोलंदाजी जर अचूक टप्प्याची झाली, जशी होऊ लागली मैदानामध्ये कृष्णाच्या माध्यमातून, तर नक्कीच 38 धावा डिफेंड करू शकतो वरप संघ या सामन्यामध्ये.
हॅलो, 4 चेंडू झालेले आहेत. पहिल्या षटकातील कृष्णा पुन्हा एकदा या ठिकाणी स्विच हिट केलेला आहे. सक्सेसफुल स्विच हिट फॉर द फॉरेस्ट. गुड शॉट. व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. ए भगवे यदि सीधी उंगली से घी नहीं निकलता है तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. त्याचा प्रात्यक्षिक दाखवत असताना विष्णू ज्याने आधीचे सामने सुद्धा गाजवले या टुर्नामेंटच्या माध्यमातून, विष्णू ऑन द फायर. संध्याकाळचे सतत थंडीचं वातावरण आहे परंतु या ठिकाणी गरमी प्रदान करतोय मैदानामध्ये विष्णू. पुन्हा एकदा दिल स्कूप करतोय. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडू स्ट्रावल होतोय फाईन लेग सीमा रेषेच्या कडेला 4 धावांसाठी. पालकमंत्री चषक ठेवलाय बल्यानी गावामध्ये. पालकमंत्री चषक ठेवलाय बल्यानी गावामध्ये. आमचे एकनाथ साहेबांचं नाव, आमचे शिंदे साहेबांचं नाव ठाणे रायगडमध्ये. आमचे एकनाथ साहेबांचं नाव ठाणे रायगडमध्ये. आमचे एकनाथ साहेबांचं नाव ठाणे रायगडमध्ये. आमचे शिंदे साहेबांचं नाव ठाणे रायगडमध्ये. पालकमंत्री चषक 2019चा आगाज झाला 21 फेब्रुवारीला आणि आज 24 फेब्रुवारी आपण 4था दिवस या ठिकाणी ग्रँड फायनल डे साजरा करतोय. थोड्याच वेळामध्ये पालकमंत्री साहेबांचं या ठिकाणी आगमन होईल. सन्माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब, बांधकाम मंत्री तसेच आरोग्य मंत्री सुद्धा तसेच गट नेता असे पदभार सांभाळणारे आपले सर्वांचे लाडके, ज्याने ठाणे जिल्ह्याची शान वाढवली आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनंतर जो कोणी शिवसैनिक ठाणे जिल्ह्याचा कायापालट करतोय तो एकमेव शिवसैनिक असेल म्हणजे श्री एकनाथजी शिंदे साहेब. नक्कीच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त किंवा त्यांच्या कार्याला गौरव करण्यासाठी आमचे सन्माननीय नगरसेवक मयूर सुरेश पाटील आणि तसेच नगरसेविका नमिता मयूर पाटील यांनी संयुक्त विद्यमानाने एक मानस आखला आणि एक शिवधनुष्य उचलून त्यांच्याच नावाने, पालकमंत्र्यांच्या नावाने हे चषक आपण होताना पाहतोय. उद्देश एवढाच होता की ह्या परिसरातील सर्व लाडक्या खेळाडूंना एक व्यासपीठ मिळावं. दुसरं षटक या ठिकाणी चेंडू अतिशय सुरेख टाकला जातोय. बॅटरी पॅडच्या मधून चेंडू निघून जातो एसटीचा वेध न घेता विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली सुरुवात. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा कुठल्या आणि मंदार दुसरं षटक हाताळतोय NRC स्कूल एंडकडून. धावसंख्या आहे 16. 16 रन्स, 39 धावांचं लक्ष वडोली संघापुढे. यावेळेला पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न, परंतु प्रत्येक वेळेला तुम्हाला चेंडू त्या मेरिटचा मिळणार नाहीये. तुम्हाला आधी चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं असतं. चेंडूची मेरिट न ओळखता जर अशा प्रकारचे फटके लगावले तर नक्कीच काही चेंडू डॉट जाऊ शकतील. 39 धावांचं लक्ष आहे. अशा वेळेला तुम्हाला काळजीपूर्वक प्रत्येक चेंडूला मिडलिंग करणं गरजेचं असेल. एकेरी दुहेरी धावांवरती सुद्धा भर द्यावा लागणार आहे. पुन्हा धावसंख्या स्थिर आहे 16. मंदार यावेळेला मंदार होती. चांगला फटका ऑन साईडला चेंडू लॉफ केला. आपण बघितलं वाईडीस लॉंग ऑन त्या ठिकाणी 2 क्षेत्राच्या पोहोचतात आणि चांगली फेकी सुद्धा परत रिटर्न येतोय आपल्या क्रीजवरती. 2 धावा घेण्याचा मानस झाला होता. एक वेळ असं चित्र पाहत होतं कदाचित त्या ठिकाणी धोका होऊ शकला असता परंतु नाही. बरोबर कोऑर्डिनेशन केलं एकमेकांनी. एस्नो वेटचे कॉल केले आणि 1 धाव तिथे प्रदान केली. धावसंख्या झाली 17. 17 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. वरप विरुद्ध वडवली असा सामना सुरू आहे. दोन्ही नावांमध्ये व्ही दडलेला आहे. व्ही फॉर विक्ट्री. कोणता संघ असेल विक्ट्री मिळवणारा आणि जो सेमीफायनलमध्ये धडक देईल विकी स्पोर्ट्स कुक्सेच्या विरुद्ध. 17 धावा. राऊंड द विकेट. यावेळेला आधीच मानस केला होता. प्रीमेडिटेटिव्ह स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फर्स्टला पंचांकडे लाऊड अपील केली जाते आणि कॉट बँडची अपील नेहमी मेन पंचांकडेच करायची असते असे दर्शवत असताना आमचे रमेश म्हात्रे सर ऑफिशियल पंच मॅन फ्रॉम सागाव आणि आपले दुसरे पंच आहेत त्या ठिकाणी नितीन पाटील तसेच सुभाजी पाटील सुद्धा मॅन फ्रॉम संदप असे ऑफिशियल्स. 17 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला जेंटल टच देतोय. चेंडूला कव्हर पॉईंट मधून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत
सुसाट वेगाने जीवाच्या आकांताने एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. एक धाव खूप महत्त्वाची असेल. एका धावेने मोठमोठे विश्व विजेतेपद गमावलेले आहेत. एका धावेने मोठमोठ्या आपण टुर्नामेंट गमावतो तर एक धावेला फार महत्त्व आहे. शेवटचा चेंडू असेल. दुसऱ्या षटकातील धावसंख्या झाली आहे 18 धावा. 18 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. प्रेक्षकांची अलोट गर्दी जल्लोष होत असताना मैदानामध्ये एनआरसी स्कूलचे सुंदर रमणीय ग्राउंड पाहतो आपण आणि क्रिकेटसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रकाश झोत ची व्यवस्था या ठिकाणी केली गेलेली आहे. आमच्या आयोजकांकडून चांगला फटका. चेंडू हवेत आहे. सीमारेषेच्या बाहेर 7 धावांसाठी खणखणीत फटका. तो 2 षटक समाप्त झाले. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि धावसंख्या झाली 2 षटकानंतर 24 धावा तब्बल 12.0च्या वेगाने. रिक्वायर रन रेट होता 9.75. नक्कीच सरासरीपेक्षा जास्त सरस कामगिरी करत असताना या ठिकाणी वडवली संघ पूर्णपणे मानस आखून आला या मैदानामध्ये की आम्हाला पालकमंत्री चषक 2019 मध्ये अतिशय चांगली कामगिरी करायची आहे आणि चषक पटकावण्याचा पूर्णपणे मानस घेऊन आलेले दोन्ही संघ एकमेकांच्या समोर इथे प्रतिष्ठेची लढाई खेळत असताना आपण पाहतोय. गोलंदाज तिसरे षटक हाताळले आभी मोने एंडकडून आभी सामना करेल फलंदाज स्ट्राईक एंडला. विष्णू रिव्हर्स अटेम्प्ट करतोय. लाजबाब प्रेक्षणीय फटका. पाहायचं आपल्याला 55 बोट आकाशामध्ये. षटकार. माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी जय शिवाजी जय भवानी. थँक्यू. जय भवानी जय शिवाजीचे नारे इथे लगावले जातात डीजे मास्टरांकडून. आरके डीजे आमचे पूर्णपणे भगवे वातावरण शिवसेनेचा दरारा काय हे दाखवून दिलं या ठिकाणी आमच्या मयूर शेठ सुरेश पाटील यांनी. जरी विकासाची वाटचाल त्यांच्या माध्यमातून होत असली तरी सुद्धा शिवसेनेचं वादळ काय आहे याचं प्रात्यक्षिक पाहतोय आपण सलग 4 दिवस या मैदानामध्ये या क्रिकेट खेळाच्या माध्यमातून. यावेळेला चांगला फटका ऑन साईडला. चेंडू ट्रॅव्हल होते. 2 क्षेत्र पोहोचतात त्या ठिकाणी आणि त्या क्षेत्राला विभाजित करून चेंडू सीमारेषा चिरतोय फाडतोय. दणदणीत चौकार. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा 23 जानेवारी 26 जन्म झाला बाळासाहेब ठाकरेंचा आणि 19 जून 1966 साली स्थापना केली शिवसेनेची. आतापर्यंत शिवसेनेला कोणी रोखू शकलं नाहीये आणि यापुढे रोखू शकणार नाहीये. इतका जबरदस्त कामगिरी होत असताना शिवसेनेची पूर्णपणे महाराष्ट्रभर पूर्णपणे भारतभर आणि या टिटवाळा परिसरात तर आपण 4 दिवस अनुभवतोय या मैदानामध्ये. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. वारंवार तुम्ही तेच फटके लगावू शकत नाही मैदानामध्ये. धावसंख्या झाली आहे तब्बल 34. अतिशय जवळ पोहोचतात विजयाच्या. 39 धावांचं लक्ष आहे आणि अजून फक्त 5 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. पाहता पाहता आपण विजयापर्यंत कसे पोहोचलो समजले सुद्धा नाहीये. इतका फास्ट क्रिकेट सुरू आहे मैदानामध्ये. यावेळेला अपील केली जाते आणि बघा नशिबाची साथ लाभते. चेंडू विकेट किपरला आणि फ्लाइंग स्लिपला बीट करून लॉंग स्टॉप सीमारेषेला धडक देतोय 4 धावांसाठी. लावू 38 धावा परंतु चेसिंग कंपल्सरी आहे. डीजे एका धावेची पालकमंत्री चषक ठेवलाय. डीजे आवाज चेंज झाला. एका धावेची गरज आहे. 38 धावा झालेल्या आहेत. वडवली संघ विजयाकडे वाटचाल करतोय आणि नक्की जल्लोष असेल कारण स्वतःचं मैदान आहे. प्रेक्षकांचा इथे पाठिंबा मिळतोय वडवली संघाला. वरप संघ इथे पराभवाच्या गर्तेत सापडलाय. पाहायचं आहे
अभि यावेळेला एक आगळा वेळा फटका मारून विजय प्राप्त करतोय वडोली संघ आणि विजय संपादन सुद्धा झालाय. सेमीफायनल मध्ये धडक देतोय राहुल भंडारी ब्रिगेड वडोली संघ. विजय संघाचं अभिनंदन आमच्या आयोजकांकडून आणि पराजित झालेल्या संघाचं आपण चांगला खेळ करून दाखवला त्याबद्दल आमचे आयोजक मोर्शे सुरेश पाटील तसेच नगरसेविका नमिता मयूर पाटील यांच्या वतीने कौतुक केलं जाईल. पालकमंत्री चषक ठेवलाय बल्यानी गावामध्ये. पालकमंत्री चषक ठेवलाय बल्यानी गावामध्ये. आमचे एकनाथ साहेबांचं नाव, आमचे शिंदे साहेबांचं नाव, गस्त ठाणे रायगडमध्ये आमचे एकनाथ साहेबांचं. हेलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. तर 15 मिनिटाचा ब्रेक इथे घोषित झाला आमच्या आयोजकांकडून स्पेशली वडोली टीमसाठी. परंतु सामना पुढचा असेल सेमीफायनलचा 5 षटकांचा. 15 मिनिटाचा ब्रेक तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला पूर्णपणे इथे आराम मिळणार आहे, रेस्ट मिळणार आहे कारण तुम्ही सलग सामने खेळतायत या मैदानावरती. मॅन ऑफ द मॅच